नमस्कार, मी शीतल कांडेलकर एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET कंडक्ट करण्यात आलेली होती. परंतु आदल्या दिवशी भिवंडी येथे हा पेपर लीक होतो आणि भिवंडी येथील गुन्हे शाखेला त्यांच्या सूत्रांकडून ही बातमी कळते आणि ही गुन्हे शाखा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला कळवते आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून डिक्लेअर करण्यात येते की पेपर कॅन्सल झालेला आहे. मला या सरकारला प्रश्न विचारायचा आहे, आपण कोणतीही एक्झाम कंडक्ट करण्यासाठी अपात्र आहात का? नीटचा पेपर फुटून काहीच दिवस झालेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन अजून संपलेले नाही. धर्मेंद्र प्रधानांनी अजून राजीनामा दिलेला नाही. तेवढ्यात महाराष्ट्रात ही मोठी घटना घडते. बरेचसे शिक्षक रजा टाकून सुट्टी घेऊन एक्झामसाठी आलेले असतील. बरेचसे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचलेले असतील. यांची मानसिकता कुठे असेल याचा विचार आपण करत आहात का? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपआयुक्तांशी काही पत्रकारांनी संवाद साधला. त्यातून कळाले की 6 लाख प्लस विद्यार्थ्यांनी या एक्झामसाठी फॉर्म भरलेले होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1700 प्लस केंद्रांवर ही एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती. मग हा पेपर कसा फुटला? हाही प्रश्न पत्रकारांनी उपआयुक्तांना केला. तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आले, पेपर अतिशय सेफ होता, परंतु ही घटना घडली आणि या घटनेचा तपास आम्ही करत आहोत. सरकारच्या या अपात्रतेला विद्यार्थी कंटाळलेले आहेत आणि सामान्य जनताही. म्हणून या व्यवस्थेचा, या सरकारचा आम्ही इथे जाहीर निषेध करत आहोत. धन्यवाद.